मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्लॉटवर आहे. रविवारचा दिवस आहे आणि आपल्या ग्रुपवरील चर्चा पाहिली. बियाणांसाठी मला बरेचसे फोन येत आहेत. बियाणासाठी फोन यासाठी जास्त येतात मला, म्हणजे या सीझनमध्ये का त्याचं कारण असं आहे की शेवगा झाले 300-400 रुपये किलो आणि सगळ्याला वाटा लागले की आता शेवगा लावावा म्हणून. म्हणजे बिगर शेवगा शेतकरी आहेत ज्यांनी इतर शेती करतात, तर त्यांनी शेवगाचे रेट पाहिलेत आणि आता ते नव्याने शेवगा शेती लावू असं म्हणतायत. पण या रेटवर जाऊ नका प्लीज. या वातावरणामुळं जे पाऊस जास्त पडला यावर्षी त्याच्यामुळं हा रेट जास्त झालेला आहे. त्यामुळं रेट जास्त आहे, 400-300 रुपये किलो शेवगा आहे म्हणून शेवगा शेतीकडे वळू नका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. बियाणं मला विकायचेच आहेत किंवा इतर माझे मित्र जे बियाणं देतात, बियाणं आम्हाला विकायचे आहे. पण बियाणं विकून उगाच शेवगा शेती खूप सधन शेती आहे आणि त्याच्यात तुम्हाला करोडोचा फायदा होईल. एकरामध्ये 20 लाख काढाल, 25 लाख काढाल, 30 लाख काढाल, या भ्रमामध्ये पडू नका. हे मृगजळ आहे, एवढा प्रॉफिट होत नाही शेवगा शेतीमध्ये. एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला 70, 80, 90 रुपये, 100 रुपयाचा रेट भेटतो. तो जॅकपॉट असतो आपला. हे बहुवार्षिक पीक आहे. दर 6-6 महिन्याच्या सायकलला याला माल येत असतो. पण प्रत्येक वेळेस आपल्याला चांगला रेट मिळेलच असं नाही. त्यामुळं सध्याचा जो ट्रेंड आहे शेंगांचा, हा ट्रेंड पाहून प्लीज शेवगा शेतीकडे वळू नका. आणि शेवगा शेती जर तुम्हाला करायची असेल, मनातून करायची असेल, तर शेवगा शेतात लावण्या अगोदर त्याची इत्थंभूत माहिती घ्या. माहितीचे सोर्सेस आज आपल्या हातात आहेत मोबाईलमध्ये. फेसबुक असू देत, गुगल असू देत, यूट्यूब असू देत, इंस्टाग्राम असू देत किंवा इतर कुठलाही अदर सोर्स असू देत सोशल मीडियाचा. त्या ठिकाणाहून बारीक सारीक माहिती घ्या. प्रत्येक यूट्यूब चॅनलवर आता शेवगा शेती बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत. प्रत्येकाकडून तुम्ही थोडी माहिती गोळा करा. एकच चॅनल पाहू नका, सगळे चॅनल बघा आणि त्यातून माहिती गोळा करा लावण्या अगोदर आणि नंतर तुम्ही लावा. आणि आजचा रेट जो आहे 300, 400, 200 जो काय रेट आहे सध्याचा, हा रेट तुम्हाला मिळेल म्हणून मी शेवगा शेती करतोय त्यासाठी करू नका प्लीज. 8 रुपये किलोन सुद्धा जातो शेवगा, 2 रुपये किलोन सुद्धा शेवगा गेलेला आहे. माल भरपूर होता, फांद्या तुटेपर्यंत माल होता आणि मार्केटचा रेट होता 10 रुपये. ही सुद्धा कंडिशन बघा. नुसतीच पॉझिटिव्ह बाजू बघू नका. मी शेवगा शेतीवर कित्येक वर्षापासून काम करतोय, अभ्यास करतोय. मी कधीच कोणाला म्हणत नाही की शेवगा शेती लावा. मी का म्हणत नाही, कारण मी लावा म्हटलो आणि तुम्ही लावली असं व्हायला नको. तुम्ही तुमचा अभ्यास करा, मग तुम्ही ठरवा की शेवगा शेती करायची का. पण हा व्हिडिओ बनवायचा हाच माझा उद्देश होता की 400चा रेट, किलोचा रेट शेवगाचा जो आहे, हे पाहून जर तुम्ही शेवगा शेतीकडे वळत असाल तर वळू नका. याच्यासाठी काही पॅरामीटर्स शेवगा शेतीसाठी महत्त्वाचे आहेत, त्या ब्रीफमध्ये सांगतो. हा व्हिडिओ आपण बंद करूयात. जमीन हलकी हवी, पाण्यात निचरा असणारी हवी, तर तुमची शेवगा शेती सक्सेस होण्याचे चान्सेस 99% आहेत, 100% आहेत. दुसरी गोष्ट, तुमचा जो एरिया आहे, हा एरिया सामान्य पर्जन्यमानाचा असावा. कोकणातला भाग नको आहे. कोकणातल्या भागात शेवगा शेती शक्यतो करू नका. दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट काय, काही गोष्टी शेवगा शेतीमध्ये वेळेवर कराव्या लागतात आणि त्या आहेत छाटणीचे प्रकार, शेंडा छाटणीचा प्रकार आहेत. ते आता सांगत नाही का व्हिडिओमध्ये, सगळ्या गोष्टी होणार नाहीत, पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. 3 गोष्टी सांगितल्या, चौथी गोष्ट सांगतो. पाण्याचं जे नियोजन आहे ते शेवगा शेतीमध्ये खूप काटेकोरपणे असायला हवं आहे. खूप काटेकोरपणे शेवगा शेतीचं पाण्याचं नियोजन असतं. काही गोष्टी ज्या आहेत ते पारंपरिक शेतीपेक्षा अगदी विरुद्ध असतात शेवगा शेतीमध्ये. त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या अंमलात आणणं गरजेचं आहे शेवगा शेती करताना. तर ह्या गोष्टी अगोदर अभ्यास करा, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग शेवगा शेती लावण्याचा प्लॅन करा. ह्या रेटच्या मृगजळात अडकून तुम्ही शेवगा शेतीमध्ये उतरू नका. आणि जर हा रेट पाहून तुम्ही शेवगा शेतीमध्ये उतरलात आणि तुम्हाला पहिल्या सीझनमध्ये माल नाही मिळाला, तुमच्या सहित आजूबाजूचे 10 शेतकरीसुद्धा शेवग्याला नावं ठेवणार आहेत. शेवगा शेती चांगली नाही,
असा शिक्कामोर्तब करणार आहेत अवघ्या 6 महिन्यात. त्यामुळे शेवगा शेती करायची असेल मनातून, अभ्यास करा, अभ्यासू वृत्ती ठेवा, थोडा स्टडी करा, लोकांशी संपर्क करा, त्यांच्याशी बोला, चर्चा करा, मग शेवगा शेती करायचं ठरवा. सुरुवातीला खूप मोठी शेती नका करू, अर्धा एकरच लावा. 6 महिन्यात तुम्हाला ABCD कळून जाते शेवग्याची. मग तुम्ही पुढचं 4 एकर 2 एकर काय असेल ते उचला पाऊल. धन्यवाद.